महाराष्ट्राच्या मनोज जरांगे पाटील करतायत. आपण बघू शकतो की त्यांनी बोलायला सुरुवात केली. छत्रपती जवळपास 3 तास चालेल आणि शिवराय वंदन करू. काय करताय हे स्वतः मनोज जरांगे पाटील सर्वच महापुरुषांना वंदन करून कशा पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रातल्या हे आंदोलन कसं असेल, कानाकोपऱ्यातून शांततेत असेल, मात्र कोट्यावधीत असेल असं एक प्रचंड संख्येनं आलेल्या बांधवांच्या चरणी खरोखर मनापासून नतमस्तक होतो. इतक्या विराट संख्येनं बैठकीला येताल असं नव्हतं वाटत. सभा बघितल्या, पण बैठक एवढ्या विराट संख्येनं मी पहिल्यांदाच बघितली. आता राहू द्या, नंतर आपण प्रेस घेऊ. प्रेस घेऊ आपण, राहू द्या थोडं. अशा संख्येनं मराठा समाज एक यायला लागलाय की सरकारला सुद्धा काय सुधरत नाही. आता एक विनंती पुन्हा सगळ्याला, आता थोडा वेळ सगळेजण शांत राहून, ते ड्रोन आला तरी हात खालीवर करू नका. ते काय आरक्षण नाही देणार तुम्हाला. त्याच्याकडे दिसून करायचं काय, इथं लेकरं दिसले पाहिजेत आपले. सगळे शांततेनं आपण 1-2 घंटे चर्चा करू, चांगलं विचार मंथन करू. मीही हट्ट धरायचा नाही, मीही माझं मत तुमच्यावर लादायचं नाही, तुम्ही हट्ट धरायचा नाही. इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची, ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी. आणि आपल्याला यातून असा निर्णय काढायचा आहे की एकदा जर एखादा विषय ठरला तर आत्ता पर्यंत आपण कडीला नेलेला आहे, पुढेही कडीला न्यायचा. त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि काहीच नाही. थोडस शांत चित्ताने ऐकायचं. इकडचं झालं का, इकडचं जर झालं असलं ना तर थोडस आपण आता आरडा कमी करू, कारण आपण मुद्द्याला हात घालणार. 24 डिसेंबर आपण तारीख दिली, सरकारनं आपल्याकडून घेतली. यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची. आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती, आज काय आहे, आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे, ते कसं मिळवायचंय, याच्यावर चर्चा करायची. सरकार 24 डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे, त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला नाही. सरकार तिथपर्यंत देणार आहे की नाही देणार, त्यावर आपल्याला चर्चा करायची. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय, यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले त्याच्यावर पण चर्चा करायची. ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे, त्यावर पण आपल्याला चर्चा करायची. आपल्या नोंदीला पादा आहे का मिळालेल्या, ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, हे विचार मंथन करण्यासाठी आपली ही बैठक आहे. नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही. आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून घ्यायचं. बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या, कारण लई वेळ दम धरणार नाही, तर मग घरून मी बोललो असतो मी. आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात 70 वर्ष कमवून पडलं नाही, आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्यात, त्याचा लाभ किती जणाला होणार आहे, याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा. महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची. म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतंय, आता आपल्या समाजाकडून होत नाही, हे तेवढंच खरंय. आता आपल्या समाजाकडून होत नाही, नुसते बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलो गेलो असं आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही. एकदा ठाण म्हणून बसले की मराठी आता उठत नाहीये, मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं. म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का. आता लगेच आपण बैठक सुरू केली, हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे. कोणत्या टायमाला ताणायचं, कोणत्या टायमाला नाही ताणायचं,
ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं, सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला. आणि आपण टप्पे घेतले. मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसतं ताकदीनं नको, दोन्ही गरजेचे. ताकद वापरायला लागते, बुद्धी पण. आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला. म्हणून आपण काय करायचंय काय नाही करायचं, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची. तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहित मराठा समाजाला. फक्त जी काय गोष्ट करायची ती बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. ही घालायची नाही. आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही आपली मराठ्यांची मूळ मागणी. आता या मागणीसाठी आणि गाड्या लावून घ्या बरं का. मागच्या काही स्वयंसेवक आपले असले तर गाड्या लावू लागायला जा. माग गाड्या लावता येणार वाटतं, आवाज येतो इकडे. जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते. एक तर मराठा मागास असावा लागतो, दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे. किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे. असं नाही जाता येणार. मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं. आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12 आवश्यक आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. आडमुठं कोण आहे? मराठे आहेत का आरक्षणात येऊ नका म्हणते ते? हे फरक आपल्याला करायचा. आपल्याला फरक करून लढायचे तर आपली शक्ती वाढणार आहे. तितक्या कणखरपणानं आपण लढणार आहे. कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा. असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही. त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला तरच तुमची खरी जमीन आहे. तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार. ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी. कारण तुम्हाला एवढ्याला कळणं, आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचं विरोध डोक्यात काढून टाका. त्यांचं डोक्यात नाही ठेवा. असं झोपून पण तू असं बोलणार नाही. जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं महाजन साहेबांचं आणि घुमरे साहेबांचं, विशेष करून महाजन साहेबांचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येणार. मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या. मराठा समाजानं हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे. जर मराठ्यांच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा, सगळ्यात अगोदर. यांना नंतर 1967 ला दिलंय आरक्षण. त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या.
याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही येत. तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय. म्हणजे काय, शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असू. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण येत, धक्का लागत नाही. ह्यो झाला एक क्लिअर मुद्दा. 2 तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले. तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या, मला वाटतं एक 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळे धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचं नाही ते त्यांचा धंदा प्रतिभक्ती. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांच्या पोराचं वाटोळ व्हावं असं एकाही. ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय. ह्या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण आहे. त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न नाही. फक्त आपल्यालाच माहित नव्हतं, आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे. आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन आहे म्हणून आपण 200 किलोमीटरवर हिंडत बसलो. ती सापडीत बसलो, कारण तिथं ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली ती आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले, ती सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते इथला. ही परिस्थिती आपली आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात कोणाला धक्का लागायचा संबंध नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी, यांना मतं मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलताय की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुद्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका. मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार. श्रीमंत मराठ्यांचं जिथं आमची जमीनच नाही ते म्हणजे त्या वावरावाला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती आहे तुम्हाला? डाव करून, समोरच्याला सांगून फुलं जाऊ दे बाबा, हेले डोक्याला ताण देते तोवर भात त्याची झेमन आणि खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघं होते मित्र. ते दोघं मित्र होते. मित्राने मित्राचं ऐकलं. ज्या मित्रानं ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो महामंडळ काही. त्यामुळे ते बी बसलं. ते म्हणलं तू इची आपण घेतले. आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्याना पार आयुष्यासाठी आपली. आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला, आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तो म्हणला होय माझ्या वावराच्या बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदाचं नाही ना, व्हायला लागलं. म्हणजे जे ओरिजिनल राहणे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते घेऊन तो बाहेर होय. त्यामुळं आपल्याला ते तात्पुरतं नकोय. आपला हक्काचं आहे. तुम्हाला समजून आलंय का बघा? आपला मराठ्यांचा आडवटपणा नाही.
ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाहीत. एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे. आमची इमानदारी जागी झाली असं ओबीसीनं म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले. आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठी समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचे तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली. मराठी काहीच करू शकत नाही. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी येताच बांध होता, फक्त मी ते इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर येणे सगळं ते देत नाहीये. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची. ती जी जमीन येते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचे. साठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणाऱ्याची सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येतं तिकडे काय होतं, मी मंडप काढायला येत असतो माझ्या डोक्यासाठी. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं, मग तिकडे काय होऊ. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांत डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं की पळा नाही. आता दमानेच चला, पण पळवणाला सुद्धा होरगडून मागवडी नाही. समजत नाही पुढं काळ पुढे जर खोटं बोलायला पुढे पळायचंच नाही. आता सगळे संघच, पाठीमागं नाही पुढं नाही मागं नाही, सगळे संघच. आता सगळ्यांनी संघच चालायचं. 2 घंटे पाणी तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला, जा नाही म्हणतो उठू नका म्हणलं तरी तसंच, मग तुम्ही तसेच बसता. पाण्यासाठी जा, पण विनाकारण उगत उठू नका. काही तर विरोध में लढिंग काय लढिंग. आपण बार बार तुम्ही आमचे ते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचे शेत लहान मोठे ते जास्तच करते. आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं, नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण, वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.